गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. दररोज आपण इथं सकाळी साधना केली पाहिजे. ही श्वासाची साधना आहे आणि अतिशय पोटंट आहे. पोटंट म्हणजे फास्ट रिझल्ट देणारे. मी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला, अनेक पंथ समजून घेतलेत, पण चैतन्याचा मार्ग म्हणजे साधना, सेवा, सत्संग याच्यापेक्षा फास्ट मार्ग मला दुसरा माहित नाही. हा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात फास्ट मार्ग आहे असं माझं स्पष्ट मत आहे. का? कारण इथं दररोज सकाळी साधना केली जाते. आणि साधना काय असतं? जसं आपण ब्रश करतो, जसं आपण आंघोळ करतो, दुसऱ्या करता करतो का? नाही, आपण ते स्वतः करता करतो. स्वतःची स्वच्छता करणं हे आपण आपलं स्वतःच नित्य कर्म समजतो. आणि साधना अगदी तसंच आपलं शरीर शुद्ध करते, आपलं मन शुद्ध करते. आणि शरीर आणि मन जेव्हा शुद्ध होत जातं तेव्हा आपोआपच आपल्याच आत आत्मदर्शन आपल्याला व्हायला लागतं. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आपला आत्मा आपल्या सोबतच आहे ना. आणि आत्मोन्नतीकडून आत्मदर्शनापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. आणि आत्मदर्शन म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला जाणून घेणं, जे विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्या कृपेने प्राप्त करून घेतलं. ज्ञानमाऊलींनी निवृत्तीनाथांच्या कृपेने ते प्राप्त करून घेतलं. तुकोबारायांनी चैतन्य बाबाजींच्या कृपेने ते प्राप्त करून घेतलं. आणि मला प्राप्त झालं माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने. तुम्हालाही प्राप्त होऊ शकतं. तेवढी शरीराची शुद्धी, तेवढी मानसिक शुद्धी साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालून तुम्हाला प्राप्त व्हावी असं मला वाटतं. पण तुम्हाला वाटतं का? जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. मी तुम्हाला सांगतो, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा. स्वतःचं मन कसं असतं? लगेच ह्या बोटावरचं त्या बोटावर करतं, लगेच उन्हाळे तुकाळे करतं, लगेच स्वतःला जस्टिफाय करतं. आणि म्हणून दररोज आपण इथे येतो आणि काय करतो? साधना म्हणजे ध्यान करतो. ध्यान कशाचं करतो? तर स्वतःच्या आत बघायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा स्वतःच्या आत बघितलं तर अनंत जन्मांच्या अनंत कर्मांचा डोंगरच्या डोंगर कचरा रूपाने आपल्या या मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये, मणिपूर चक्रामध्ये जमा झालेला आहे. जसं एखाद्या व्यक्तीचं एखादं घर असतं आणि त्या घरात एखादं तळघर बांधून ठेवलेलं असतं त्याने. आणि तळघर जनरली लॉक करून ठेवतात लोक. आणि त्या तळघरात काय राहतं? रिकामं फर्निचर, कचरा, किंवा कचरा नाही म्हणता येणार, पण रिकामं फर्निचर असतं. कधीतरी उपयोगाला पडेल बुवा. मोडकळीस आलेली एखादी गाडी, मोडकळीस आलेल्या मुलांच्या खेळण्या, मोडकळीस आलेली एखादी जुनी पुराणी सायकल भंगारमध्ये आपण कधीतरी विकू. कुठे रद्दीचे गठ्ठे ठेवलेले असतात. कधी घरात निकामी झालेलं वॉशिंग मशीन किंवा खराब झालेलं फ्रीज कोणी विकत घेत नाही म्हणून ते तिथे अडगणीत आपण ठेवून देतो आणि बाहेर लॉक करून घेतो. वर्षानुवर्ष आपण तिकडे जातच नाही. आणि मग एखाद्या दिवशी आपल्याला आठवतं की अरे आपण जरा आपल्या त्या तळघरात अमुक अमुक एक गोष्ट ठेवलेली जरा शोधायला जावी. आणि मग जेव्हा आपण टॉर्च घेतो आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात त्या तळघराचं कुलूप उघडतो, आत जाऊन पाहतो तर आत काय दिसतं आपल्याला? जिकडे तिकडे जाळं, जळमट, पाली, कधी कधी विच्चू आणि साप पण खुडखुड 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 करून जाताना आपल्याला जाणवतो. विंचू, काटा, पाली, झुरळ हे सगळं त्या टॉर्चमुळे आपल्याला फक्त दिसतं. त्या टॉर्चमुळे तिथं प्रगट नाही होत. विषय नीट लक्षात घ्या. टॉर्च काय काम करतं? फक्त दाखवायचं काम करतं. तसं आपण ज्यावेळेस ध्यान करतो तसं आपल्या आत किती साप, किती विंचू, किती झुरळ हे आपल्यालाच दिसायला लागतात. मग हे साप, विंचू, काटे, झुरळ हे काय? पाली. हे आपले नकारात्मक विचार आहेत.
आपल्या मनात किती कोणाविषयी आकर्षण आहे, काम भावना आहे, काम भावना. जरी लग्न झालेलं आहे तरी एखाद्या बाईकडे बघून आपलं लक्ष तिच्याकडे आकर्षित होतं का, हे मला नाही माहिती, तुमचं तुम्हाला माहिती. विषय लक्षात येतोय का? यालाच मी म्हणतो साप, झुरळ, पाली, विंचू हे तेच आहेत. एखाद्या जुने प्रसंग असतात, कोणीतरी आपला अपमान केलेला असतो आणि आपल्या मनात त्याच्याविषयी काय असतो, द्वेष असतो. बघतो साला तुला, आता मी सध्या वीक आहे पण एखाद दिवशी तुला बघतो, जेव्हा संधी येऊ दे, माझ्यात पण ताकद येऊ दे, बरोबर तुला गाठतो मी. ही जी गुढी बांधून ठेवलेली आहे ही कुठे, आपल्या आत आहे, आपल्या आत आहे. एखाद वाईट नकारात्मक प्रसंगाला आपण सामोरं गेलेलो असतो. एखाद्या व्यक्तीने आपला नुसता अपमानच नाही तर आपल्याला अन्याय केलेला असतो, आपल्याला घेणं नाही देणं नाही आपल्या थोबाडीत दिलेली असते. जुन्या काळात आपल्याला आठवतं की त्याने मला थोबाडीत दिली बरं का. हा, कशा करता दिली, काय दिलेली आहे, कदाचित आपण आपल्या आपल्या टीचरने मारलेला असतं आपल्याला. टीचरचा उद्देश काय असतो, आपल्याला ज्ञान यावं, आपण गृहपाठ केलेला नसतो म्हणून, आणि आपण मात्र ती गुढी ठेवतो. लय जोरात मारलं तर बरं का माझ्या टीचरने, बघतो मी तुमच्याकडे, मोठा उद्या मला. हा कचरा आपण आपल्या मनात साठवत असतो. आणि जेव्हा आपण ध्यान करतो, ही ध्यानाचे टॉर्च घेऊन बघतो की किती कचरा जमा झालेला आहे, आणि मग सामान्य माणसं काय करतात, पळून जातात. नको ते बघणं बी नको आणि ते ध्यान करणं बी नको. मग आपलं चहा प्यावा, सकाळी नोकरीला जावं, झालं गेलं द्या सोडून असं म्हणतात. आणि झालं गेलं द्या सोडून हे म्हणणं चांगलं आहे, लेट गो हे चांगलं आहे, पण मनाने त्या गोष्टीकडे बघणे, काय योग्य काय अयोग्य, आणि जे योग्य आहे त्याचा स्वीकार करणे, याच्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. ते सर्वांजवळ राहत नाही. कोण सगळ्यात पहिली अडचण कशाची येते, मी सांगतो, हे करणं अवघड आहे का, अजिबात नाही, अवघड अजिबात नाही. पण सगळ्यात पहिली जी अडचण येते ती तुमचा आळस. डिसिप्लिन आहे, सकाळी 7:30ला इथं आलं पाहिजे, डिसिप्लिन आहे. पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे काय, झोपेतून उठायचंच नाही. का, इथं काही त्रास होतो का, इथं काहीच त्रास नाही. पण तरी देखील इथं आल्याने आपण आपल्या मनाच्या आत बघतो आणि हे मनातले साप, विंचू, झुरळ, पाली हे सगळे दिसायला लागतात. आणि दिसायला लागतात म्हणून माणूस उलटा पळतो. विषय लक्षात आला का नाही? आणि हे प्रत्येकाकरता आहे, हे सत्य आहे. जो शांत ध्यानात बसेल त्याला, ध्यान ही टॉर्च आहे ना. टॉर्च साप, विंचू, काटे तयार नाही करत, ती फक्त आपल्याला दाखवते, हा बघ हा साप दिसतोय बघ, हा बघ हा विंचू दिसतोय बघ, ही पाल दिसते बघ, हे झुरळ दिसतात बघ. टॉर्च फक्त दाखवण्याचं कार्य करते. आणि म्हणून जेव्हा आपण सकाळी साधना करायला लागतो तेव्हा आपल्याला पळून जावंसं वाटतं, अजिबात इथे यावंसं वाटत नाही. ही पहिली नकारात्मकता आहे, पहिला आळस आहे, हा पहिला प्रमाद आहे. याच्यावर विजय आपण कशाने मिळवू शकतो, डिसिप्लिन. काहीही झालं मी सकाळी येणार म्हणजे येणार, आणि मी या गोष्टीला प्रायोरिटी देणार. जर आपण रोज आंघोळ केली पाहिजे आपल्याला माहितीये, पण 8 दिवस आपण आंघोळ नाही केली तर काय होईल, आपल्या अंगाचा वास यायला लागेल, बरोबर आहे की नाही? अगदी तसंच जर आपण ध्यान केलं नाही तर आपल्याच व्यक्तित्वाचा वास यायला लागतो. आणि मग लोक आपल्याला काय म्हणतात, ते चांगलं नाहीये, ते लय क्रोधी आहे, ते लय रागेट आहे, ते त्याची नजर नाही बरं का चांगली पाहण्याची, बरोबर की नाही? का, कारण कचरा जमा झालेला आहे. आणि हा कचरा स्वच्छ करणं म्हणजेच साधना सेवा, सत्संगाच्या मार्गावर चालणं, म्हणजेच या चैतन्याच्या मार्गावर चालणं. दररोज सकाळी आपण ज्यावेळेस प्राणायाम करतो त्यावेळेस वात, पित्त, कफ शरीरातला बॅलन्स होतो. वात वाढला की जॉईंट दुखायला लागतात, पित्त वाढलं की पोटाच्या समस्या चालू होतात, कफ वाढला की रेस्पिरेटरी म्हणजे सर्दी खोकला. तुम्ही आईस्क्रीम खाऊन घ्या भंगार क्वालिटीचं, लगेच तुमचा कसा दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातो. का, कफ वाढवला ना. मग हा वात, पित्त, कफ बॅलन्स करायची सिस्टीम आपल्या ऋषी मुनी आणि साधू परंपरेतून आपल्याला मिळालेली आहे, आपल्या संत गुरु परंपरेतून आपल्याला मिळालेली आहे. जर तुम्ही हा प्राणायाम केला तर तुमचं वात, पित्त, कफ बॅलन्स होतं, म्हणजे तुम्ही रोगमुक्त होणार की नाही होणार. मी लोकांना सांगतो, अरे तुम्हाला या गोळ्या खायची गरज नाही, औषधं घ्यायची गरज नाही, तुम्ही माझ्याबरोबर प्राणायाम करा आणि माझ्याबरोबर शिकून घ्या. बरं माझं आवडत नसेल तर त्या रामदेव बाबांकडून शिकून घ्या, पण करा.
करणं महत्वाचं. आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन शुद्ध भावे, करुनिया मन शुद्ध भावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. बघा किती सुंदर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलंय, आयुष्याचा नाश करू नका रे, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, तुमचं मन भगवंताच्या नामाशी लावा, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्ही पहिले करा, काय करा, साधना करा, अखंड नामस्मरण करा. पण सामान्य लोकांना याच्याशी काही पडलेलं नाही. ते माझ्याकडे येतात, सर हे 300 रुपये घ्या, मला इथं टोचा, या गोळ्या मी खातो, मला बरं वाटेल. येडं येते. कसं वेड लागलंय जगाला, देव म्हणती भलत्याला, कसं वेड लागलंय जगाला, देव म्हणती भलत्याला. खरा देव कळतच नाही, खरं औषध कळतच नाही. आणि मी सांगण्याचा प्रयत्न करतो, फुकट सांगतो, तरी एखादा जिथे येतो. विषय लक्षात आला की नाही? एखादा जिथे येतो, फुकट सांगतो. आणि जेव्हा मी पैसे घेऊन 300 रुपये घेऊन देतो ना, ठोकतो ना इंजेक्शन, ते बरं पडतं, ते बरं पडतं. येडे आहेत ते लोक, निव्वळ येडे आहेत. आता असं माझं बोलणं माझ्या व्यवसायाकरता घातक आहे, माझ्या व्यवसायाकरता घातक आहे. पण माझा खरा व्यवसाय जो आहे ना, जागृती अभियान. लोकांना जागृत करायचंय मला. कशाच्या प्रती? सत्याच्या प्रती. जिथं दत्त आहे तिथं सत्य आहे, आणि जिथं सत्य आहे तिथंच दत्त आहे. आणि म्हणून या दत्त कृपेच्या गुरु परंपरेतून हे माझं जागृती अभियान आहे. जे जे आपण अशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. आणि हे ज्ञान जे तुम्हाला आज कळलं, हे जर तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवलं ना, वाया जाणार नाही. तुम्हाला जे कळलेलं आहे, जसं कळलेलं आहे, जसं समजलेलं आहे, कोणाला तरी सांगणं गरजेचं आहे. विषय लक्षात आला की नाही? कोणी ऐकत नाही सर माझं. मुलीला सांगा, मुलाला सांगा, बायकोला सांगा, मित्राला सांगा. कोणीच नाही भेटलं तर गाई म्हशींना सांगा, बकऱ्यांना सांगा. त्या पण नाही भेटल्यात तर भितड्यांना सांगा. आता भितडे पण भेटत नाही असं जर तुम्ही म्हटलात तर मग तुम्हाला धन्यवाद. बरोबर की नाही? पण सांगून टाका, कोणाला तरी हे ज्ञान तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण विषय हा आहे की हे दिल्याने वाढतं, आणि मला असं वाटतं की तुमचं वाढलं पाहिजे, तुमचं भरपूर वाढावं
या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.